नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्यासाठी एक खास बोटनेक कुर्ती कटिंग घेऊन आले आहे. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आणि बोटनेक कुर्ती आपण कटिंग कशी करायची हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या बोटनेक कुर्तीमध्ये प्रत्येक वेळी बोटनेक कुर्तीचे झोल होतो किंवा खांद्यामध्ये उतार येतो. तर तो उतार येऊ नये यासाठी तुम्हाला खास टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला मेजरमेंट समजणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे 2 फोल्ड आपण केलेला आहे. तर इथे 2.5 मीटर कपडा घेतला आहे. लेंथ आहे 46 इंच. हायटेड बाईची इथे कुर्ती आपल्याला कटिंग करायची आहे. तर 46 इंच लेंथ आहे. 36 इंच त्याची छाती आहे. तर 36 इंच छाती आहे आणि शोल्डर आहे तिची 14 इंच. मग 14 शोल्डर बोटनेकला काय करायचं, जेवढी शोल्डर असते त्याचा हाफ करायचं, अर्धा करायचा आणि शोल्डरचं माप टाकायचं आणि आर्महोलचं पण तेवढंच टाकायचं. आणि जशी मी रेषा आखते तसे तुम्ही आखून घ्यायची. जिथे आर्महोलची लाईन संपते तिथे चेस्ट लाईन सुरू होते आणि चेस्ट आहे 36 इंच. 36चा चौथा भाग किती येतो, 9 इंच आणि अर्धा इंच इथं मी लूजिंग ॲड केलं आहे. लूजिंग ॲड करायचं कारण आपल्याला सैल हवा असतो. ठीक आहे. आता इथे ॲपेक्स पॉईंट काढला शोल्डरपासून 10.5 इंचावर आला. त्याच्यात 1 इंच ॲड केला आणि 11 इंचावर पॉईंट आखून आडवी रेषा आखून घेतली. आता इथं जी चेस्ट काढली होती तिची पण रेषा आखून घेऊया, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीत आपण कुर्ती कटिंग करत असतो. आता इथे चेस्ट आहे आपली 36 इंच. त्याच्यात 9 चौक 36 मग 9 अधिक अर्धा इंच ॲड केलं. 9.5 इंचावर मार्किंग केली. ठीक आहे. आता वेस्ट लाईन आहे, शोल्डरपासून आपण घ्यायची. वेस्ट लाईन माझी आली होती 14.5 इंच. 14.5 अधिक 1 केलं 15.5 इंचावर पॉईंट आखून घेतला अशा पद्धतीत आणि आडवी रेषा आखून घेतली. ती आपली झाली वेस्ट लाईन. ठीक आहे. ही झाली आपली वेस्ट लाईन. आता वेस्ट किती आहे, आता तुम्हाला याच्याची कुर्तीची लाईन आपण पहिल्यांदा आखून घेऊया, म्हणजे जेवढी कुर्तीची साईज आहे 46 इंच. आता इथे शोल्डर दाखवलं आहे. चेस्ट लाईन आहे. परत वेस्ट लाईन आहे. वेस्ट म्हणजे कमरेची रेषा. आता इथे मी स्लिट, जिथे हिप लाईन असते ते आपली स्लिट लाईन असते. तर हिप जेवढी आहे तेवढं स्लिट लाईन आखून घ्यायची. स्लिट आहे आपली 22.5. त्याच्यात 1 ॲड केला, 22 इंच आहे. 1 ॲड केला 23 इंचावर स्लिट रेषा आखून घेतली. ठीक आहे. आता इथं हिप, जिथे स्लिटची रेषा आखतो तिथे हिपची आपलं मेजरमेंट टाकायचं असतं. आता हिप किती आहे तुमचं, जेवढं तुमचं हिप गेअर असेल तेवढं, म्हणजे बैठक. आता इथेच 45 आहे. 45चा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग ठेवायचं असतं. ठीक आहे. आता जेवढे पॉईंट्स झाले ते जॉईंट आखून घेऊया, तेवढं मार्किंग करून घेऊया आपण. तुम्हाला जर वैयक्तिक बोललेलं समजत नसेल तर मी ते ड्रॉसुद्धा करून दाखवलेली आहेत मेजरमेंट. तर तुम्ही तशी ड्रॉ करून मेजरमेंट टाकू शकता. आता 1, 1.5 किंवा 2 इंचाचं तुमचं तुम्हाला जसं योग्य वाटतं तेवढं तुम्ही मार्जिन घेऊ शकता. 1.5 किंवा 2 इंच. तिथे सीम अलाउन्स घ्यायचा आहे 1.5 इंच किंवा 2 इंच. इथं मी 2 इंच घेतलं आणि हिप साईडला फक्त 1 इंच घ्यायचं, कारण आपल्याला स्लिट दुडायची असते. एवढं लक्षात ठेवा, आपल्याला स्लिट दुडायची असते त्याच्यामुळे. आता इथं रेषा आखून घेऊया अशा पद्धतीत. आता नेक विथचा फॉर्म्युला तुम्हाला सांगते. तुमचं जेवढं शोल्डर असतं त्याचा सेंटर काढायचा, तेवढी झाली आपली नेक विथ. ठीक आहे. किंवा तुमची छाती असते त्याच्यात भागिले 12 करायचे. जेवढं तुमचं येतं मेजरमेंट ती तुमची नेक विथ. आणि तुमची नेक उंची असते, जी लेंथ असते नेक लेंथ, ती तुम्हाला 4 इंचच ठेवावी लागते बॅक नेकची. आणि फ्रंट तुम्हाला 6, 7 किती पण ठेवू शकता. 6 ते 7 पर्यंत ठेवू शकता फ्रंट नेक असतो ना तो. आणि बॅक नेक फक्त 4 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता खांद्याच्या साईडनं मी शोल्डर डाऊन दिला आहे 0.75. तुम्ही पण 0.75 द्या. तुम्ही जर लहानापासून मोठ्यापर्यंतची मेजरमेंट सेमच असतं, फक्त मापं बदलत असतात. ठीक आहे. आता हिपची जेवढी टोटल आली आहे तेवढी आपण खाली टोटल घ्यायची असते सरळ रेषा आखून.
म्हणजे जेवढं आपलं हिपची लाईन जेवढी भरली आहे तेवढी खाली जेवढी टोकाला बॉटमला घ्यायची असते आणि सरळ उभी रेषा आखून घ्यायची. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता 1 इंचाचं फक्त जेवढी पट्टी आहे तेवढ्याच इंचाची आपल्याला लाईन आखून घ्यायची असते खाली बॉटम पार्टला, एकदम बॉटमला. अशा पद्धतीत मी ते आखून घेते. आता ही अर्धा आपलं कुर्तीचं माप झालेलं आहे. आता इथं आपल्याला आर्महोल म्हणजे जो मुंडा असतो ना तो मोजायचा आहे. आपला मुंडा किती आला आहे? 16 इंच मुंडा होता माझा. तर मी इथे 1.5 इंच क्रॉस रेषा आखून मुंड्याचा शेप दिला जसा मी दिलाय. आर्महोलला आपण सेंटर काढून पॉईंट दिला त्याप्रमाणे. आता इथे बरोबर माझा 8 इंच भरला म्हणजे 8 दुणे 16. हा आर्महोल माझा इथे तयार झालेला आहे. आणि पुढे असेल ती मार्जिन, जिथे आपली बस्टची करेक्ट मेजरमेंट येतात तिथेच जॉईन करून मोजायचा असतो आर्महोल. बाकीचा 2 इंच असतो तो आपला शिलाई मार्जिन असते. ठीक आहे, आता मी कटिंग करून घेते. अगदी व्यवस्थित कटिंग करायचं. शेप व्यवस्थित आखून घ्यायचे असतात कुर्तीला. जसा तुम्ही शेप योग्य रीतीने द्याल त्याप्रमाणे तुमची कुर्ती परफेक्ट फिटिंगला बसत असते. आणि मी जशी मेजरमेंट टाकली त्या पद्धतीने तुम्हाला इथं मेजरमेंट टाकायची आहे. त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ किंवा खांदा उतरणार नाही. आता काय झालेलं, माझी जो फ्रंट पार्ट होता त्याला पॅच होता म्हणून मी तो अलग अलग कटिंग केला, कारण पॅच फुकट जाऊ नये यासाठी. म्हणून मी काय केलं, फ्रंट जसा कट केला तसा बॅकच्या कपड्यावर ठेवला फ्रंट आणि कट करून घेतले. म्हणजे आपले बॅक आणि फ्रंट हे दोन्हीही निघून जातील. जर तुमचे पुढे पॅच वगैरे डिझाईन वगैरे नसेल तर तुम्ही एकत्र कटिंग करू शकता. अशा पद्धतीत कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर कळलंच नसेल मी बोललेलं तर मी ते लिहून दिलेलं आहे माप, तर त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता. आता आपल्याला बॅकला आपण गळा रुंदी किंवा गळा उंची घेतली नव्हती, ती आपण अशा पद्धतीत घ्यायची आणि कट करायचा. म्हणजे इथे काय करायचं, कॅनव्हास किंवा तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता. मग मी इथे कॅनव्हास लावणार आहे कारण हा विदाऊट अस्तरची कुर्ती आहे, ह्याला अस्तर नाही. तर कारण तशी कस्टमरची रिक्वेस्ट होती अस्तर नको, विदाऊट अस्तरचं हवं आहे. ठीक आहे, तर आता इथं 75 डाऊन देणार आहे. अशा पद्धतीत आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही कॅनव्हास लावून पण तुमचा जो नेक आहे तो कट करू शकता. आणि बॅक नेक आणि फ्रंट नेक कॅनव्हास लावून कट करू शकता. किंवा पायपिंग लावताना फक्त तुम्हाला कट करावं लागेल नेक, नाहीतर कॅनव्हासवर लावून तुम्ही नेक सुंदर डिझाईन बनवू शकता. ठीक आहे, आता ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे आपला, तर नेक्स्ट व्हिडिओ पण पाहायला विसरू नका. कारण हा एक अगदी सोपी सहज नवीन शिकणारे शिवू शकतील. अशा पद्धतीत इथं सांगितलेलं आहे मेजरमेंट. तर तुम्ही प्रत्येक लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला हेच मेजरमेंट लागणार आहे. ठीक आहे, मेजरमेंट म्हणजे प्रत्येक छातीनुसार शोल्डर बदलत असते. फक्त एवढंच की त्याची उंची कशी घ्यायची, मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी स्लीव्स कटिंग करणार आहे. स्लीव्सची माझी उंची आहे 6 इंच. मग मी इथे काय केलं आहे, 7 इंचावर लेंथ घेतली. कॅप हाईट घेतला आहे 3 इंचावर. आता तुम्हाला कॅप हाईट म्हणजे काय हे तर तुम्हाला समजायचं असेल किंवा छातीनुसार मुंड्याचं माप कसं घेतात तर माझा सेपरेटली व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि अशा पद्धतीत फिश कट द्यायचा आहे याला. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा, कारण आपण एवढी मेहनत घेत असतो फ्रीमध्ये शिकवण्यासाठी. तर तुम्ही पण तेवढं मला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि पूर्ण पाहिल्याशिवाय मला कमेंट्स करायचे नाही. ठीक आहे, मी ह्याच्या पुढे आता हा आपला कटिंगचा भाग आहे, तर स्टिचिंगचा भाग मी उद्या अपलोड करणार आहे. तर अशा पद्धतीत आपल्याला हा शेप बॅकचा आणि फ्रंटचा कट करून घ्यायचा आहे. इथे हा ओपन करायची स्लीव्स आणि फ्रंटचा
इथे मी ओपन करणार आहे स्लीव्स आणि फ्रंटचा शेप कट करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला आयडिया येईल की पुढच्या भागाला असतो तो आपण फ्रंटचा शेप जॉईन करत असतो आणि बॅक साईडला बॅकचा शेप जॉईन करत असतो. उलटसुलट केलं तर आपल्या काकीमध्ये घोळ येऊ शकतो. ठीक आहे. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर भेटू आपण नेक्स्ट टू बी कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू वॉचिंग.